शेवेचा आवाज बघितलात, एकदम मस्त कुरकुरीत आपली शेव झालेली आहे. नमस्कार, मी अंतरा. स्वातंत्र्याच्या मध्ये तुमचं स्वागत आहे. दिवाळीचे वेध लागलेले आहेत. दिवाळी आठवड्यावर येऊन टिपलेली आहे. तर आता आपण फराळाला सुरुवात करणार आहोत. फराळाची तयारी सुरू झाली असेल पासून आपण अशी फराळाची सिरीज चालू करणार आहोत. तर आज आपला पहिला पदार्थ फराळाचा आहे, तो म्हणजे लसूणाची शेव. लसूण शेव ही शेव आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खूप छानपणे आणि अतिशय कुरकुरीत अशी बनवू शकतो. जे मी तुम्हाला काही सांगितले आहेत टिप्स त्या तुम्ही बघत राहा, त्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमची शेव सुद्धा अजिबात तेलकट होणार नाही आणि अतिशय छान कुरकुरीत होईल. इथे मी तुम्हाला शक्यतो वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे. इथे मी अजिबात 1 किलो किंवा अर्धा किलोचं प्रमाण अजिबात सांगितलेलं नाहीये. काय होतं, जे नवशिके असतात त्यांना एकदम अचानक असं अर्धा किलो 1 किलोचं जर प्रमाण सांगितलं तर त्यांना करायला खूप कठीण जातं आणि कदाचित पदार्थ हा फिसकटू शकतो, खराब होऊ शकतं आणि आपलं नुकसानही तितकंच होतं. तर त्यासाठी मी इथे मुद्दामून वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे. त्या वाटीच्या प्रमाणाने जर तुम्ही केलं तर तुमचे पदार्थ अतिशय चांगले होतील. आणि एकदा तुम्हाला प्रमाण परफेक्ट कळलं, एकदा तुम्हाला योग्य प्रमाण समजलं की तुम्ही हे अर्धा किलो किंवा 1 किलो प्रमाणात अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही फराळ हा बनवू शकता. ते मी जे वाटीचं प्रमाण दाखवलं आहे त्या वाटीच्या प्रमाणात आपली किती ग्रॅम शेव बनते हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ हा अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करणं हे अतिशय फ्री आहे. तर चला आता आपण रेसिपी बघूया. तर आता आपण ही जी लसूण शेव बघणार आहोत त्याचं मी तुम्हाला जे इथे प्रमाण सांगितलंय ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे. त्या ज्या प्रमाणात तुम्ही केलं तर तुमची शेव सुद्धा अतिशय चांगली कुरकुरीत आणि छान होईल. फक्त जे प्रमाण सांगितलंय ते तुम्ही वापरा. इथे मी शक्यतो वाटीचं प्रमाण दाखवलंय, मुद्दामून इथे मी डायरेक्ट अर्धा किलो 1 किलोचं प्रमाण दाखवलं नाहीये. काय असतं, जे एकदम नवशिके असतात त्यांना एकदम जर अचानक अर्धा किलोचं प्रमाण सांगितलं करायला तर त्यांना जमणार नाही. त्यामुळे कदाचित पदार्थ फिसकटू शकतो, खराब होऊ शकतो. जर तुम्ही वाटीच्या प्रमाणाने केलं तर करताना कसं थोडा पदार्थ बनतो पण आपल्याला एक योग्य प्रमाण समजू शकतं. तर त्यासाठी मी तुम्हाला इथे शक्यतो वाटीचं प्रमाण दाखवलंय. तर आता आपले पुढचे सगळे पदार्थ हे वाटीच्या प्रमाणानेच असणार आहेत आणि त्या प्रमाणामध्ये आपलं पदार्थ होतो हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता मी तुम्हाला इथे सांगते, इथे मी 2 वाट्या बेसन घेतलंय. साधारण आपली ही जी आमटीची एक वाटी असते ती साधारण आपण 2 वाट्या बेसन घेतलंय. 2 वाट्याला 1/4 कप, साधारण ही एवढी छोटी वाटी मीडियम, हे बघा साधारण एवढी वाटी आहे, 1/4 कप तांदूळाचं पीठ घ्यायचंय आणि तेवढीच 1/4 कप ही सोललेली लसूण घ्यायची. तर 2 वाटी बेसन असेल तर 1/4 कप तांदूळाचं पीठ आणि 1/4 कप लसूण. लसूण इथे जास्त तुम्ही घालू नका. जर तुम्ही प्रमाण अर्धा किलोचं 1 किलोचं तुम्हाला करायचं असेल तर तसं आपण दुप्पट घेत जाणार आहोत. पण ह्या प्रमाणात आपली साधारण किती शेव होते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपलं हे प्रमाण आहे 2 वाटी बेसनाला 1/4 कप तांदूळाचं पीठ आणि 1/4 कप सोललेली लसूण. हे आपलं परफेक्ट प्रमाण आहे. तर आता आपण शेव बनवायला घेऊया. तर आता प्रथम आपण जो लसूणचा मसाला आहे तो प्रथम आपण तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी 1/4 कप लसूण, 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. इथे मी मुद्दामून काश्मीरी मिरची पावडर घेतली म्हणजे याने रंग सुद्धा खूप छान येईल. 1/2 टीएसपी ओवा. मिरं घालायचं असेल तर तुम्ही ते मिरं पण घालू शकता, पण मी ते मिरं घालत नाहीये. अर्धा ग्लास पाणी घालायचंय, जास्त पाणी घालू नका. आपल्याला याची छान पातळ पेस्ट तयार करायची. आपली पेस्ट इथे छान तयार झालेली आहे, हे बघा अशी आपल्याला पातळ पेस्ट तयार करायची. कुठेही इथे तुकडा राहता कामा नये, एकदम फाईन पेस्ट आपल्याला ती करून घ्यायची. बघा छान रंग सुद्धा खूप छान आलाय. इथे पण काश्मीरी मिरची पावडर वापरली त्याच्यामुळे छान रंग आलाय. आणि ह्याच्यामध्ये जो आपण ओवा घातलाय त्याचाही खूप एक छान स्वाद येतो. फक्त एक लक्षात ठेवा, जर तुम्ही मिरं घातलं, जर तुम्हाला हवं असेल तर अगदी 1/2 टीएसपी फक्त मिरं घाला. तर बघा आपली इथे फाईन पेस्ट ही तयार आहे. आता आपण इथे एक चाळणी घेतली, त्यावरती 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलंय, म्हणजे 2 कप डाळीचं पीठ घेतलंय.
हे चाळून घेणार आहोत. कुठलंही पीठ घ्यायच्या आधी प्रथम चाळून घ्यावं. कधी कधी चुकून खडा असू शकतो किंवा अजून काही असू शकतं, तर त्याच्यासाठी आपण पीठ हे चाळून घेणं गरजेचं आहे. आणि कुठे गाठी असतील तर त्या सुद्धा निघून जातात. तर प्रथम आपण हे पूर्ण पीठ चाळून घेऊया. आता आपलं डाळीचं पीठ हे चाळून झालेलं आहे. आपण आता या चाळणीमध्ये 1/4 कप तांदूळाचं पीठ चाळून घेणार आहोत. तर आता आपलं हे तांदूळाचं पीठ सुद्धा चाळून झालेलं आहे. आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. 1 TSP हळद, 1/2 TSP हिंग. आपण एखादी छोटी चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही पेस्ट घालायची. नाहीतर काय होईल, आपले जे शेव जेव्हा पाडायची असेल तर तेव्हा जर चुकून तुकडा मध्ये आला तर आपली शेव ही नीट पडणार नाही, सलग अशी पडणार नाही. हे करणं खूप गरजेचं आहे. आपला थोडासा चोथा इथे राहिलेला आहे, म्हणून हे गाळून घ्यायचं असतं. पण किती आपण वाटलं तरी हलकंसं कुठेतरी चोथा हा तयार राहतो, त्याच्यामुळे आपण हे गाळून घ्यायचं. तर आता आपलं इथे पूर्ण गाळून झालेलं आहे. आपण हे पूर्ण मळून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण कुठेही पाणी घालणार नाही आहोत. आपण ह्या ओलाव्यामध्येच हे पीठ पूर्ण मळून घेणार आहोत. आपल्याला हे पीठ थोडं सैल भिजवायचं आहे, घट्ट भिजवायचं नाहीये. नाही तर घट्ट जर भिजवलं ना तर आपली शेव ही नीट पडणार नाही. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवायचं की पीठ हे सैल भिजवायचं. आपण इथे कुठेही मोहन वापरलेलं नाहीये आणि सोडाही वापरला नाहीये. सोडा न वापरता आपण इथे शेव बनवणार आहोत. आपल्याला एवढं मऊ पीठ हे बनवायचंय. इथे मी हातावर साधारण 1 टेबलस्पून हे तेल घालणार आहे. हातावर म्हणजे जेव्हा आपण शेव पाडू तेव्हा ती भांड्याला चिटकू नये म्हणून. इथे आपण चमच्याच्या मदतीने हे सगळं खालचं काढून घेणार आहोत. त्यात आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा हे सगळं चिकटतं खाली. आणि पीठ भिजवताना नक्की लक्षात ठेवायचं की हात प्रथम धुणं हे गरजेचं आहे. कुठलाही स्वयंपाक करताना प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यायचे. आपलं इथे छान आता पीठ मळून झालेलं आहे. आपल्याला साधारण एवढं सैल पीठ भिजवायचंय. हे बघा, आपल्याला घट्ट पीठ अजिबात भिजवायचं नाहीये. तर आता आपलं पीठ इथे भिजवून झालेलं आहे. आता मी जेव्हा पीठ भिजवायला घेतलं तेव्हा मी एकीकडे तेल हे तापवत ठेवलं होतं. काय होतं, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 5 ते 10 मिनिटं जातात. तर तोपर्यंत आपलं तेल हे चांगलं तापतं. आपलं तेल तापलेलं आहे का आपण बघूया आणि आपण आता शेव पाडायला घेऊया. आपण एका छोट्या वाटीत 1 ते 2 टेबलस्पून साधारण तेल घेतलंय. ते चकली पाडण्याचा सोऱ्या घेणार आहोत. इथे मी बारीक शेवेचं वापरलंय. हे बघा, या साधारण अशा 4 प्रकारच्या चकत्या असतात गोल शेवेमध्ये. ही आहे, ही गाठीची आहे, ही आहे ती नायलॉन शेवेची आहे, आणि ही आहे ती थोडीशी जाडी शेवेची आहे, आणि ही आहे ती मध्यम शेवेची आहे, जी आपण नेहमी शेव आलू भुजिया वगैरे जी खातो ती त्या जाडीची ही शेव आहे. तर मी ही शेवेची चकती इथे वापरलेली आहे. तर इथे मी ही चकती आतमध्ये घालून घेतलेली आहे. तर आता आपण आतमधून पूर्ण तेल लावणार आहोत. तर मी इथे तेलामध्ये ब्रश बुडवते आणि पूर्ण आतमध्ये तेल हे लावून घेते. पूर्ण आतमधून तेल ह्याच्यासाठी लावायचं म्हणजे आपण जे मिश्रणात घालणार आहोत ते आतमध्ये चिकटत नाही. बघा, आपला हात आतमध्ये पोहोचू शकत नाही पूर्ण शेवटपर्यंत, त्यामुळे शक्यतो ब्रशने लावावं. हे बघा, आपण पूर्णपणे आतमध्ये तेल हे लावलेलं आहे. तर आता मी इथे हाताला तेल थोडंसं लावून घेते. इथे आपण एक गोळा घेणार आहोत. हा गोळा घेतलेला आहे. हलका हाताला तेल लावून घ्यायचंय म्हणजे आपल्या हातालाही चिकटणार नाही आणि सगळे हात खराब होणार नाही. कारण हे सगळं करताना हात आपले खूप खराब होतात. हे बघा, आपण आता इथे असा लंबगोल तयार केलेला आहे. आता आपण हा इथे आतमध्ये घालायचा. आता आपण हे याच्यावर ठेवणार आहोत आणि हे लावून घेणार आहोत. हे बघा, इथून आता छान आपली शेव पडेल. तर आता आपण तेल तापलंय का हे चेक करूया. इथे मी एक छोटासा गोळा घालून बघणार आहे आपलं तेल तापलंय का.
तर आपलं तेल इथे परफेक्ट तापलंय. आपला जो गोळा होता तो वरपर्यंत आलेला आहे, म्हणजे तेल आपलं परफेक्ट तापलंय. आपल्याला इथे शेव ही मध्यम आचेवरच तळायची आहे. अजिबात फुल गॅसवर किंवा स्लो गॅसवर तळायची नाही. जर तुम्ही फुल गॅसवर तळली तर तुमची शेव ही जळू शकते आणि काळा रंग येऊ शकतो. आणि बारीक गॅसवर जर तुम्ही शेव तळली तर तुमची शेव ही भरपूर तेल पिईल. त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरच ही शेव तळायची. तर आता आपण शेव पाडायला घेऊया. एकदम शेव ही उलटवायची नाहीये, आपल्याला हळूहळू शेव ही तळायची. आता पलटवायची हिला. माझी शेव घालताना जरा तुटली, त्यामुळे घालताना थोडं सांभाळून घाला. आपल्याला ही मंद आचेवरच तळायची शेव, अजिबात फुल गॅस करायचा नाहीये आणि बारीक गॅसही करायचा नाहीये, म्हणजे आपल्या शेवेचा रंग हा छान येईल. आपली शेव ही झालेली आहे. जेव्हा आपण शेव तेलामध्ये टाकतो तेव्हा एकदम बुडबुडे होतात आणि बुडबुडे कमी झाले म्हणजे पूर्ण गेले की समजायचं आपली शेव ही झालेली आहे. तर आता आपण ही शेव काढून घेऊया, नाही तर आपली शेव ही जळू शकते. बघा, मस्त रंग आलेला आहे शेवेचा. आपण शेव ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया. हे बघा, मस्त रंग आलेला आहे आणि कुरकुरीतही झालेली आहे. आता आपण ही शेव पलटून घेऊया. शेव ही मंद आचेवरच तळायची आपल्याला. मस्त शेव झालेली आपली, छान लसणीचा सुद्धा छान घमघमाट सुटलाय एकदम. आता आपली शेव ही झालेली आहे. हे बघा, मस्त शेवेचा रंग आलाय आपल्या. तर आता आपण शेव काढूया. जर जास्त वेळ शेव ठेवली तर ती काळी पडू शकते आणि जळू शकते. तर आता आपण ही शेव काढून घेऊया. परत शेव टाकून घेणार आहोत. पीठ सैल असल्यामुळे आपली शेव ही छान पडते. जर पीठ तुमचं घट्ट झालं तर तुमची शेव ही पडणार नाही. आपलं पीठ संपलेलं आहे आता इथलं. छान असं ह्याच्यावरती तेल उडवायचं आहे, म्हणजे वरण सुद्धा छान तळली जाईल. आता आपण याला पलटून घ्यायचंय आणि असं झाऱ्याने छान हळूवारपणे असं ह्याला करायचंय. आपली शेव ही झालेली आहे. जर तुम्ही जास्त वेळ तळत ठेवली तर शेव ही काळी पडू शकते. हे बघा, आपली शेव ही मस्त इथे तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. मस्त रंग सुद्धा आलेला आहे छान आणि एकदम छान कुरकुरीत अशी झालेली आहे. मी तुम्हाला मग दाखवते. तर आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया. ही बघा, आपली इथे छान कुरकुरीत अशी शेव तयार झालेली आहे. ही आपण 2 वाटी पिठापासून बनवलेली आहे. एकदम छान कुरकुरीत झालेली आहे. हे किती झाले हे मी तुम्हाला सांगते. आता आपण ह्याचं वजन करून बघूया. एक तुम्हाला मी आवाज दाखवते किती छान कुरकुरीत झाले. हे बघा, दाखवते. हे बघा, मस्त कुरकुरीत झाले. तोडून दाखवते. हे बघा, मस्त कुरकुरीत झाले. अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाहीये. आपण इथे कुठेही तेलाचं मोहन वापरलं नाहीये आणि कुठेही सोडा वापरला नाहीये, तरी सुद्धा आपली ही शेव ही छान कुरकुरीत झालेली आहे. आपण इथे जे तांदूळाचं पीठ वापरलं होतं त्याच्यामुळे आपली ही शेव छान कुरकुरीत झालेली आहे. आता आपली ही शेव किती झाली आपण हे वजन करून घेऊया. इथे मी वजन काटा घेतलाय. आता मी याच्यावर एक स्टीलचं भांड ठेवते आणि स्टार्ट करते. हे बघा, इथे आपलं 0 आलेलं आहे, म्हणजे इथे आपलं भांड्याचं वजन हे आलेलं नाहीये. तर आता आपण याच्यात शेव टाकूया, म्हणजे आपल्याला समजेल ही किती झाली. दोन वाटीच्या डाळीच्या पिठामध्ये 179 ग्रॅम
ही शेव झालेली आहे. मस्त कुरकुरीत ही करू शकता. आणि ज्या मी तुम्हाला टिप्स सांगितल्या त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमची शेव सुद्धा अशीच छान कुरकुरीत होईल, अजिबात तेलकट होणार नाही. ही शेव थोडीशी थंड होऊ द्यायची आणि थोडी थंड झाली की मग हवाबंद डब्यामध्ये घट्ट झाकण लावून ही शेव भरून ठेवायची, म्हणजे चांगली ही शेव टिकते. जर चुकून तुमचं झाकण सैल झालं तर तुमची शेव ही मऊ पडू शकते. त्यामुळे घट्ट झाकणाचा डबा असेल त्यातच ही शेव भरून ठेवायची. हे बघा, आपली शेव ही अजिबात तेलकट झालेली नाहीये, एकदम अशी सुकी ड्राय झालेली आहे. पण कारण आपण इथे सोडाही वापरला नाहीये, जे तेलाचं मोहन वापरतात तेही वापरलेलं नाहीये. आपण सोडा न वापरता आणि तेलाचं मोहन न वापरता आपण छान प्रकारे ही मस्त कुरकुरीत शेव ही करू शकतो. तर आपली लसूण शेव ही तयार झालेली आहे. आजची शेवेची रेसिपी ही कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. शेव करताना ज्या काही मी तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमची शेव ही अत्यंत छान आणि कुरकुरीत होईल, अजिबात तेलकट होणार नाही. तर ज्या मी तुम्हाला टिप्स सांगितल्यात त्या तुम्ही नक्की फॉलो करा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. तर चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. सर्विस तुमची, डिश आमची. नमस्कार.